वाटपाचा दावा दाखल करत असताना एकत्र हिंदू कुटुंबाच्या सर्व मिळकतीच्या केसमध्ये सहभागी करणे आवश्यक असते। जर अनेक मिळकतीपैकी काही मिळकतीमध्ये वाटप मागितले व काही मिळकती वगळल्या तर दावा दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 2 रूल 2 प्रमाणे चालू शकत नाही। नमस्कार मित्रांनो, मी आपला वकील मित्र विशाल गावडे। चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं मिळवूया। तेव्हा अशा प्रकारे एखादा दावा दाखल केला ज्यामध्ये एकत्र हिंदू कुटुंबाच्या स्वतःच्या नावाने असलेली मिळकत वगळल्या व वडील व भाऊ यांच्या नावाने असलेली मिळकतीमध्ये वाटप मागितले, या मुद्द्यावर माननीय दिवाणी कोर्टात दावा फेटाळल्यानंतर पुन्हा दुसरा दावा चालतो का? त्या केसला रेस जुडिकेटा या तत्वाची बाधा येते का? याबद्दल पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण निर्णय असून RSA नंबर 4199/2011 गुरुदेव सिंग व इतर विरुद्ध अजमेर सिंग व इतर या केसमध्ये माननीय पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने 2025 मध्ये महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। या केसमध्ये असे म्हटलेले आहे की एकत्र कुटुंबाची सर्व मिळकती केसमध्ये सामील केल्या नाहीत। या मुद्द्यावर दावा जर पूर्व डिसमिस झाला असेल तरी त्या दाव्यातील वादी हे सर्व मिळकती समाविष्ट करून पुन्हा नवीन दावा दाखल करू शकतात। अशा प्रकारे दुसऱ्यांदा दाखल केलेल्या दाव्याला रेस जुडिकेटा या कायदेशीर तत्वाची बाधा येत नाही। रेस जुडिकेटा म्हणजे काय? अशा प्रकारचे कायदेशीर तत्वाची बाधा कोणत्या प्रकारे दाव्याला येते हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अद्याप आपण कोर्ट कचेरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।